अथ प्रथमोऽध्यायः. पहिला, युद्धात ज्यांचे बरोबर आपल्याला लढायचे आहे ते आपले आप्तस्वकीय सगळे सोयरे आहेत, तर त्यांना आपण कसे मारायचे या विचाराने अर्जुनाला दुःख होते, खेद होतो. तसेच युद्धाचे समाज जीवनावर जे दुष्परिणाम होतात त्याचीही तीव्र जाणीव होते. यामुळे तो हतबल होतो आणि शस्त्र खाली टाकून लढण्याची असमर्थता दर्शवतो. या स्थितीचे वर्णन पहिल्या अध्यायात येते. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी म्हणजे कौरवांनी आणि पांडवांनी काय काय केले ते सांग. जय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, पांडवांनी या युद्धासाठी केलेली सैन्याची व्यूहरचना दुर्योधनाने पाहिली आणि तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणाला की शैतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आचार्य, धृष्टद्युम्नाने युद्धासाठी रचना केलेली पांडवांची सेना पहा. तत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे भीम, अर्जुन यांच्यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट यांच्यासारखे महारथी, धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. तसेच धृष्टकेतू, चेकितान, काशीराज यांच्यासारखे वीर, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य यांच्यासारखे शूरपुरुष, युद्धामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. आणि युधामन्यू, उत्तमौजा, अभिमन्यू व द्रौपदीचे 5 पुत्र असे सर्व शूर व महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. आता आपल्या म्हणजे कौरवांच्या सैन्यातील जे जे महत्त्वाचे सेनापती आहेत ते मी सांगतो, आपण ते जाणून घ्यावे. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आपण स्वतः भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदाः. हे आणि माझ्यासाठी जीवावर उदार झालेले, जीवही देणारे आणखी इतरही खूप शूरवीर आहेत. ते सर्व निरनिराळ्या शस्त्रांनी सज्ज असून सर्वजण युद्धात पारंगत आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्मांनी रक्षण केलेले आपले सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले सैन्य जिंकायला सोपे आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणून आपण सर्वांनी आपल्या आपल्या जागी राहून भीष्मांचे रक्षण केले पाहिजे. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. तेव्हा दुर्योधनाला आनंद उत्साह वाटावा म्हणून भीष्मांनी मोठी गर्जना करून आपला शंख वाजवला. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानखगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत्. त्याबरोबर कौरवांकडून शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली आणि त्यांचा प्रचंड आवाज झाला. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. यानंतर श्रीकृष्णाने आणि अर्जुनानेही आपले शंख वाजवले. पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. काशीराज, शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट व सात्यकी यांनी तसेच द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दद्मुः पृथक पृथक. द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र व अभिमन्यू यांनी सर्व बाजूंनी आपले वेगळे वेगळे शंख वाजवले. धातराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. पृथ्वी व आकाश दुमदुमून टाकणाऱ्या त्या भयंकर आवाजाने आपल्या कौरवांच्या पक्षातील लोकांची छाती दडपून गेली. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. युद्धाच्या तयारीत असलेल्या कौरवांना व त्यांच्या पक्षातील लोकांना पाहून आता शस्त्रप्रहार करण्याची वेळ आली असताना ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत. धनुष्य उचलून घेऊन अर्जुन म्हणाला कृष्णा, रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. युद्धाच्या तयारीने आलेल्यांना तसेच मला कोणाकोणाबरोबर लढावे लागेल त्यांना मी नीट पाहून घेतो. योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः.
दुर्योधनाला मदत करण्यासाठी जे जे इथे आले आहेत त्या सर्व योद्ध्यांनाही मी पाहून घेतो. तोपर्यंत रथ उभा कर. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, अर्जुन असे म्हणाल्यानंतर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मधोमध आणि भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. भीष्म, द्रोण व इतर राजे यांच्या समोर रथ उभा केला आणि या युद्धासाठी एकत्र जमलेल्या सर्व कौरवांना पहा असे अर्जुनाला सांगितले. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. दोन्ही सैन्यात जमलेले सर्वजण म्हणजे आपले काका, मामा, आजे, पणजे, गुरु, भाऊ, मुलगे, नातू तसेच श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बंधून् अवस्थितान्. सासरे, स्नेही, मित्र आहेत, हे सर्व आपलेच बांधव आहेत हे पाहून कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. दुःखाने खिन्न व्याकुळ झालेला अर्जुन असे म्हणाला की, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धासाठी जमलेल्या या आपल्याच लोकांना पाहून सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. माझे अवसान गळाले आहे, तोंडाला कोरड पडली आहे, अंग कापतंय आणि अंगावर काटा उभा राहिला आहे. गांडीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. माझे गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, मन भरकटले आहे आणि मला उभेही राहवत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे कृष्णा, ही सर्व विपरीत चिन्हे दिसत आहेत आणि म्हणून आपल्या माणसांना मारून काही कल्याण होईल असे वाटत नाही. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. मला विजयाची इच्छा नाही, राज्य नको आणि त्यापासून म्हणजे आपल्याच माणसांना मारून मिळणारी सुखेही नकोत. राज्याचा उपभोग घेण्यासाठी किंवा एकूणच जिवंत असलो तरी त्याचा काय उपयोग. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्यासाठी राज्याची, उपभोगांची, सुखाची इच्छा धरायची तेच जीवाची व संपत्तीची आशा सोडून देऊन युद्धाला उभे आहेत. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. इथे युद्धभूमीवर गुरुजन, काका, मामा, मुले, आजे, सासरे, नातू, मेहुणे तसेच इतरही नातलग आहेत.
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते. हे कृष्णा, हे सर्व मला मारण्यासाठी उभे असले तरी आणि तसेच त्रैलोक्याच्या म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ यांच्या राज्यासाठी सुद्धा यांना मारण्याची माझी इच्छा नाही, तर पृथ्वीवरील राज्याची काय कथा. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. या कौरवांना मारून आमचे काय कल्याण होणार. या आततायी अविवेकी लोकांना ते आततायी असले तरी त्यांना मारून आम्हाला पापच लागेल. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणून हे कृष्णा, आम्ही कौरवांना मारणे योग्य नाही, कारण आपल्याच बांधवांना मारून आम्ही कसे सुखी होणार. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. या लोकांची बुद्धी लोभाने भरकटली आहे, म्हणून त्यांना आपल्या कुळाचा नाश झाल्याने उत्पन्न होणारे दोष आणि मित्रांची वैर धरण्यातले पाप दिसत नसले तरी कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे कृष्णा, आपल्या कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारे दोष आम्हाला स्पष्ट दिसत असताना त्यापासून आणि मित्रांची वैर धरण्याच्या पापापासून दूर राहण्याचा विचार आम्ही का बरे करू नये. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मो बिभवत्युत. कुळाचा नाश झाल्यामुळे परंपरेने चालत आलेले कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले की अधर्माचा पगडा बसतो आणि पाप वाढते. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्णा, अधर्माचा पगडा बसल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात, दुराचारी होतात आणि कृष्णा असे झाले की वर्णसंकर होतो. उच्च व नीच जातीतील विवाहांमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे वर्णसंकर. त्यामुळे वर्णव्यवस्थेचा नाश होतो. संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. अशी बिघडलेली वर्णव्यवस्था कुळाला आणि कुळाचा नाश करणाऱ्यांना नरकात नेते. कारण श्राद्ध, तिलांजली इत्यादी पितरांना तृप्त करणाऱ्या क्रिया न झाल्याने पितर अधोगतीस जातात. दोषैरेतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. बिघडलेल्या वर्णव्यवस्थेमुळे परंपरागत जातीधर्म आणि कुलधर्म उद्ध्वस्त होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे कृष्णा, ज्यांचे कुलधर्म नाहीसे झाले आहेत अशा मनुष्यांना अनंत काळापर्यंत नरकात पडावे लागते असे ऐकले आहे. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. अरे रे,
किती खेदाची गोष्ट आहे ही, की हे आम्हाला माहीत असूनही राज्य व सुखांच्या लोभाने आम्ही आमच्या कुटुंबियांना ठार मारण्याचे केवढे मोठे पाप करायला तयार झालो. यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. तेव्हा हातातले शस्त्र खाली टाकलेल्या व प्रतिकार करीत नसलेल्या मला कौरवांनी युद्धात ठार मारले तरी ते माझ्यासाठी अधिक कल्याण करणारे असेल. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणाला, एवढे बोलून दुःखी अर्जुनाने हातातील धनुष्यबाण टाकून दिले आणि तोच रथात मागच्या बाजूला जाऊन बसला. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला.